पुढे चित्रपट कुठलं दाखवलं, शोले आणि सैराट. मग सगळी सैराट बघून सगळी सैराट झाली. पण आता खऱ्या अर्थानं ते चित्रपट पाहिलं ना, सगळं रक्त सळसळतं, रडायला येतं शेवटला. काय त्याग आहे माझा शंभू महाराजांचा, काय त्याग आहे. अरे झाली नसती ती अटक, पण आपलेच काहीतरी फितूर झाले म्हणून ते झालं. पण आपल्या माणसाला आपण मोठं केलं पाहिजे. पण काय काय सत्यकर्मा हवे सायाने घातलिया भय नरका जावं म्हणून अशी बरीच असतात. मुंगीला एकदा पंख फुटले का समजून जायचं मुंगीचं आयुष्य काय संपलं. मुंगीला पंख फुटले का समजून, मुंगी तेवढ्या पुरतं उड्या मारणार का पंख फुटले समजायचं आयुष्य संपलं. मी मुंगीचं सांगते, तुम्ही काय डोक्यात आणू नका बाकी काय. म्हणून आयुष्य तिथपर्यंत असे आपलेच फितूर होतात. आणि परिणामी शंभू महाराजांना अटक झाली. आणि मग काय त्याचा आनंद त्यांनी पणच केला होता. त्यांना अटक केल्याशिवाय मी पगडी घालणारच नाही, हा मुकुट घालणार नाही. दुसरं पण होतं धर्मांतर करीन, पण एकच त्याला शक्य झालं, दुसरं केलंच नाही. आणि होऊच शकत नाही. खरंच सांगा कोण बरं जिंकला. कारण ज्या वेळेला त्याने औरंगजेबाने पकडलं ना, असं गुडघ्यावर टेकला आणि हे अल्लाह असं म्हणत असताना शंभू महाराजांनी कवी काळशांना विचारलं, काय वाटतंय तुम्हाला या अवस्थेत. त्यांनी सांगितलं, अरे खऱ्या अर्थानं तुम्हीच जिंकलात, तुम्हीच विजयी आहात. कारण विजयी असणारा उभा असतो आणि हरलेला गुडघ्यावरती असतो. गुडघ्यावर असणारा औरंग्य आहे आणि तो हरलेला आहे. ही अवस्था होती तिथली. त्याला सहन झालं नाही, हाल हाल करून मारले. हो काय केलं, नख काढली, चांबडी सोळून काढली. असे तप्त असणाऱ्या सळया धर्मवीर शंभू महाराजांच्या डोळ्यात गुपसण्याकरता आलाय तो हपशी. काय वाटलं कवी काळशांना, अरे ज्या डोळ्यांनी सह्याद्री पाहिली, ज्या डोळ्यांनी हा स्वराज्याचा इतिहास पाहिला, स्वराज्य घडताना ज्यांनी पाहिलं, त्या डोळ्यामध्ये आज सळ्या जात आहेत. तापलेल्या लोखंडाच्या सळ्या उपसल्या, डोळे रक्ताने लाल बुंद झाले, चर आवाज झाला. पण तोंडात ना एक शब्द, एक जगदंब जगदंब. त्याला असं वाटलं यांच्या तोंडून किंचाळी येईल, नाही किंचाळी आली. अरे म्हटलं काय आहे, कान कापून काढा. हपशी आला आणि कान कापावेत. कवी कलश विचार करतायत, ज्या कानांनी जिजाऊंचे संस्कार ऐकले, ज्या कानांनी छत्रपतींचे संस्कार ऐकले, विचार ऐकले, ते कान आज राहणार नाहीत. कानही छेदन केलं. जगदंब जगदंब. डोक्याची केस उपटून काढावीत, शरीराची कातडी सोडून काढावीत. अशा अवस्थेत मिठाचं गरम पाणी करून शरीरावरती ओतावं. काय वेदना असतील, नुसतं आपण कल्पना केलं तरी आपलं मन भरून येतंय. विचार करा काय अवस्था असेल माझ्या शंभू राजांची. परिणामी शेवटला सांगितलं, जिवेने जगदंब म्हणतायत ना, ही जीभ कापून टाका. औरंग्याने वट हुकूम काढला आणि मग जीभ कापण्याकरता आलाय. राजांनी असं तोंड बंद करून घेतलंय. अरे शरीरात त्राण राहिलेलं नाही, रक्त बंबाल शरीर आहे, कानात रक्त, डोळ्यात रक्त. अशा अवस्थेत तोंड बंद केलंय. तो जबडा उपडण्याचा प्रयत्न करतोय, पण काही केलं हापशीला ते उघडेना. अरे सोपं आहे का एका छाव्याचं जबडा उघडणं. अरे वाघाच्या जबड्यात घालून हात मोजती दात ही जात मराठ्याची. अरे सामान्य आहे का तो जबडा, काही करता आलं नाही त्याला. शेवटी त्याने युक्ती काढली, नाक दाबलं शंभू महाराजांचं. तेव्हा तोंड उघडलं, जीभ बाहेर काढली. जीभ सुद्धा त्या ठिकाणी काटून काढावी. काय अवस्था झाली असेल. या सगळ्यामध्ये सोबती होते ना ते कवी कलश. आज कितीतरी मित्र जवळ येतात, पटलं नाही तर दूर जातात. पण मित्रत्वाचं काय नातं हे कृष्ण सुदाम्यानंतर धर्मवीर शंभू महाराज आणि कवी कलश यांच्यातच पाहायला मिळतं. बस बस हे पाहायलाच मिळत नाही. मित्र वणव्यामध्ये घारव्या सारखा, दुःख अडवायला उंबऱ्या सारखा, मित्र वणव्यामध्ये घारव्या सारखा. वनवा होता पेटलेला तिथं, पण त्यात कवी कळशांचे शब्द आणि त्या कविता आहेत ना, त्या राजांना स्फूर्ती देत होत्या. शेवटला शरीराचे तुकडे तुकडे केले आणि ते भीमा भामा इंद्राणीच्या पात्रामध्ये सोडून दिले. आणि तिथे आपल्या मंडळाने शंभू महाराजांची समाधी बांधली. पण लक्षात घ्या, अरे त्या औरंग्याचं थडगा उपटायची वेळ आलेली आहे. पण छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांची एक नाही तर दोन समाधी स्थळ आहेत. एक वडू बुद्रुकला आणि दुसरं तुळापूरला. अरे कोणाच्या एक समाध्या सुद्धा नाही राजांच्या, पण माझ्या धर्मवीर शंभू महाराजांच्या दोनच. हा एवढा त्याग कशासाठी हो. त्यांना सांगत होते सगळं तुम्ही घ्या,
हे सगळं तुमचंच, फक्त धर्मांतर करा, हे सगळं तुमचंच राहील. पण राजांनी नाही स्वीकारलं. काय करत हो? गेले असतं, झालं असतं, त्यांना शरण गेले असते, धर्मांतर केलं असतं, जमलं असतं, काय जिवंत पण अवस्था तर मिळाली असते ना जगण्याची, जगणं प्राप्त झालं असतं. पण नाही झालं. का? तर माझा मराठा हा पुढे हा आज जो प्रसंग घडणारा इतिहास होणार आहे. आणि जर मी असं केलं तर मराठ्यांच्या इतिहासात नोंद होईल का इथं सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा एक छावा औरंग्यापुढे झुकला आणि धर्मांतर केलं. हा कुठेतरी मेसेज जाऊ नये. अरे मी हिंदू म्हणून जन्माला आलो आणि मरताना हिंदू म्हणूनच मरणार, हा संदेश माझ्या पुढच्या पिढीला जावा म्हणून धर्मवीर शंभू महाराजांनी एवढा मोठा त्याग केला. अरे तुमच्या आमच्या करता सगळा त्याग आहे. आणि असे त्यागाचं प्रतीक असणारं शंभू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांचा जय जयकार होणं महत्त्वाचं आहे. म्हणजे ज्यांनी ज्यांनी घरनं हात आणलेत त्या सगळ्यांनी हात वरती करा, सगळ्यांनी हात वरती करा, शरीरातलं प्राण एकत्र करा, सगळ्यांनी जय जयकार करायचं शंभू महाराजांचा. आयोजकांनी व्हिडिओ घ्या, व्हिडिओ शूटिंग चालूच आहे. जोर जोरात म्हणायचं मी शिवाजी महाराज की म्हटलं तुम्ही जय म्हणायचं, धर्मवीर संभाजी महाराज की जय म्हणायचं, हर हर महादेव म्हणायचं, सगळ्यांनी जय जयकार करायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय, हर हर रक्त सळसळतं की नाही, ही मराठ्याची ताकद आहे. दिल्लीचे ही तख्त राखितो महाराष्ट्र माझा असो. असं गोड या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन नियोजन जेवढ्या ओघात बोलता आला तेवढा बोलण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी करविली तैशी केली कटकट, वाकुडे का नीट देव जाणे, बोलण्याच्या ओघात एखादा अपशब्द गेला असेल तुमच्या उदार अंतकरणात क्षमा करा. जेवढं काही चांगलं आहे गुरुवर्य शिवानंद स्वामी, गुरुवर्य संप्रदाय भारती, जनार्दन स्वामी वाडीकर बाप्पांचं समजावं चांगलं ते माझ्या सद्गुरूंचं आहे. गोड मृदंगाची साथ माझ्यावाले आमचे लक्ष्मण महाराज सुतार आणि हरिभक्त परमचे गणेश महाराज सानप यांनी गोड अशी या ठिकाणी मृदंगाची साथ केलेली आहे. ही अशी जिल्ह्यातील